हे साला कौन बनेगा करोड़पति वे हा बळा म्हणा. ए साला कौन बनेगा करोड़पति वे ए साला कौन बनेगा करोड़पति वे सितारा ही मंडी में तुझे नताना ये हो तो मैं आया है दिल का फसाना अरे मागो 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 तारे वाजू दे दिल को पुकारा जोरदार वाजू दे दिल को पुकारा लो मैं आया है सारा है जिसने किसी का प्यार निभाना अरे दिल को पुकारा लो मैं सगळ्यांना वाटतंय बरं, सगळ्यांना वाटतंय बरं. एकदा पुन्हा एकदा आपला भूमिनितर पुन्हा एकदा मागं बघायला कोण करत नाही. हा सगळ्यांनी करायचं. ओ वहिनी ओ ओ भया तिकडे जाणाऱ्या वहिनीच्या ओ आवाजचा बोलके टाकणाऱ्या वहिनी. हा तुम्ही हे बघायचं की हा भया कुठे पण आवाज येणार. कॉमेडीचा खेळ आहे पैठणीचा वहिनी हे भागवत करा हे आपल्या वहिनींचा हा कॉमेडीचा खेळ आहे पैठणीचा विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. रंग पावती असत्या बरोबर रंग पावती असत्या बरोबर पुन्हा एकदा आपला भूमिनितर पुन्हा एकदा आपला भूमिनितर. दिल बहलता है मेरा आके आ जाने से 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 जन्नत की बाहर से न परियों के जन्नत की बाहर से न परियों के मुस्कुराने से दिल बहलता है मेरा आके आ जाने आके आ जाने से आके आ जाने आके आ जाने से आके आ जाने वाला है जान जो कभी मिले वो जमाना देखेगा अपना प्यार. ओ मेरे यार ओ मेरे यार तुमसे मिलने का मन्ना है प्यार का इरादा है और ये वादा है जान जो कभी मिले वो जमाना देखेगा अपना प्यार. ओ मेरे यार ओ मेरे यार. मनीषा वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. आहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा आहो जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा लय लय जीवलग जीवाचा माझा संतोष मामा जीवलग जीवाचा. वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी येत वहिनींचा उखाणा ऐकायचा ना भैया वहिनी लाजल्या. हा वहिनी. आगीचे में बगीचे बगीचे में बंदर संतोष राव मेरे दिल के अंदर. आपको भैया भैया बड़े काम का बंदर नाचे तो जितंदर अरे माने तो धर्मेंद्र अगले तो सिकंदर और हीरो की खूबी है अब इसके अंदर. अरे जो ले उसका भी भला जो ना ले उसका भी भला जो ले उसका भी भला जो ना ले उसका भी भला. हा आणि उखाणा
गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, कांतीला रावांचे नाव घेते लवंड्यांची सून. वाजवा टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी तुमचं नाव? अश्विनी दिनेश लवांडे. अश्विनी ये ना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. येता प्रिय तू येता प्रिय, मित्र प्रेम दिवाना रसिला दे प्यार जरा सा नशिला, मित्र प्रेम दिवाना रसिला दे प्यार जरा सा नशिला. वहिनी खरं सांगा, आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? म्हणतात. कधी म्हणतात? म्हणतात कधी तर. म्हणजे असं भांडण बिंडण झालं, काय झालं कधी? हा. भांडण झालं आहे का नाही? बया वाजवा टाळ्या वहिनींसाठी. मग मी सांगितलं ना, भांडण प्रत्येक घरी असतं, पण ज्यांना अशी नावाची गाण्यात ज्यांचं नाव आहे, ती जर बायको मिळालेली असेल, ह्यांचं भांडण झालं, समजा नवरा बायकोचं काय भांडण झालं, ह्यांनी त्यांना 2 मारली किंवा त्यांनी ह्यांना कुठेतरी मारलं, कोणाला तरी झालं भांडण. आता ते काय होतं, नवरा बायको मिळाल्यास तास 2 दिवस 3 दिवस 4 दिवस महिनाभर असे बोलत नाही. पण यांचं सोपं आहे, यांच्या नवऱ्याचं भांडण झालं, काय चुकी कुणाची काय असं ना, भांडण झालं, आपण सोफ्यावर बसायचं, ह्या किचन मध्ये काहीतरी काम करत असतील, उगाच गाणं म्हणायचं अश्विनी. ते म्हणणार मी तुम्हाला बोलत नाही, मला बोलू नका. त्यांनी लगेच म्हणायचं मी तुला बोलतच नाहीये, मी फक्त गाणं म्हणतोय. याच्यामध्ये तासाभरात त्यांचं भांडण मिटून जाईल. त्याच्यामुळे अशी बायको ज्यांना भेटते तो माणूस खरा नशीबवान असतो. यांच्या मिस्टरांसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. वहिनी ओखाना. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. वहिनी कार्यक्रम राहायचा बाजूला, उघड दिवस व्हायचा बा, उखाणा डेंजर आहे. विचार करून घ्या. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. जबाबदारी तुमच्या, युट्यूबला येते. हा घेऊ का आता? घ्या ना. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर. दिनेशराव आमचे ड्रायव्हर, मी त्यांची लवर. भया भया वाजवा टाळ्या वहिनीसाठी. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, तोरी लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, तुझ्या जवानी नग, तुझ्या इशाऱ्या नग, माझ्या काळजावर घातला या घात. या ड्रायव्हरला जीव थोडा लाव, तोरी लाव, या ड्रायव्हरला जीव थोडा लाव. वहिनी आमचे भाऊ खरंच ड्रायव्हर का? हा वाजवा टाळ्या वहिनीसाठी. बया मला वाटलं उखाणा लई द्यायचे ज्यांना माहिती, पण बिचारीने ओळखून बरोबर आणला तिथं. हा वहिनी. कीर्ती पंकज डम. आणि उखाणा. शिवरायांशिवाय किंमत नाही, शंभूराजांशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय जमत नाही, आई भवानी सोडून कुणा पुढे झुकत नाही. पंकजरावांचं नाव घेते, बोला जय जिजाऊ, जय शिवराय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडहिल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गडहिल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडहिल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. योगेश नारायण डम. योगेश नारायण. तुमचं नाव काय? अनिता. आणि भया बुवा बोला, तुमचं तर नाव सांगितलं नाही वहिनी. हा कसं अनिता योगेश डम. आणि आधी काय सांगितलं? मिस्टरांचं नाव. त्यांचं नाव पूर्ण सांगितलं. असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. होतं कधी कधी असं, त्यांना वाटलं नवऱ्याचं नाव सांगायचं आहे का नाही. हा उखाणा. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. ते आनंद शिंदेचा पोपट है ना, पेरूच्या बागेत. हा आवड मला ज्याची मी त्यालाच आणले, तुझ्या बोलण्याला आता मी मानले. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, जवा लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. हा वहिनी. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला, योगेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या संगतीला. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी. शुभांगी
जरा पुढे सारखं वहिनी. हा शुभांगी युवराज जाधव. उखाणा. महादेवाच्या पिंडीला बेल गांधे वापून युवराज नावाचं नाव घेते तुमचा मान राखून. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. हीच यरमाळ्याची सतीन येळू डोंगरावर नांदती. हीच यरमाळ्याची सतीन येळू डोंगरावर नांदती. वहिनी. प्रियंका दीपक बंडल. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया बेवफाया बेरहम क्या कहूँ तुझे सनम. तूने दिल तोड़ा है भूल क्या हुई ये बता. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया. वहिनी तुमचं बी नाव छान आहे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हवा होती वेगवान हवेपेक्षाही तो वेगवान. हवा होती वेगवान हवेपेक्षाही तो वेगवान. असा होता लाखात एक जिजाऊचा लेख. असा होता लाखात एक जिजाऊचा लेख. म्हणूनच देवा पुन्हा जन्माला घालताना माझी प्रार्थना आहे. माती म्हणून जन्माला घातलेस तर रायगडाची बनव. जगन म्हणून जन्माला घातलेस तर सह्याद्रीचा बनव. वाघ नको वाघ नखे म्हणून जन्माला घाल. तलवार बनवलेस तर भवानी मातेची तलवार बनव. आणि शेवटी माणूस म्हणूनच जन्माला घातले तर हसतच शिवरायांवरचे वार झेलणारे मावळे म्हणून जन्माला घाल. शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं की छत्रपतींच्या पदपर्शाने पावन झालेले राष्ट्र दीपकरावांचं नाव घेते सर्वांना जय महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र. जोरात टाळ्या वहिनींसाठी. या राजधानीवरती भगवान शान आहे. भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. धन्यवाद. थँक्यू. गणेश ये ना वरती. तुला जागा देतो ये. वहिनी थोडं असं सर का. ते काय होतं. आणि उखाणा. हळदी कुंकवाच्या आमंत्रण आले काल. प्रकाश रावांचं नाव घेते कुंकू लावते लाल. वाह क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. थोडं थोडं पुढे या वहिनी. या थोडं अजून या पुढे या. कुंकू चढलं काळ मणी मयाळू ग माझा घरी. आज कुंकू चढलं काळ मणी मयाळू ग माझा धनी. आणि त्योचा आदर आहे ग जीवाला माझ्या जीवाला. सुखी आहे मी माझ्या गावाला. ऐरा जाऊ दे. तुमचं नाव. पूजा ऋषिकेश लावंडे. हा आणि उखाणा. गळ्यात मंगळसूत्रात डोरलं ऋषिकेश रावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. वा क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. वहिनी याला हात लावू नका वहिनी. करंट वरती शॉक लागतो बाकी काही नाही. हा स्वाती हनुमंत लावंडे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हा वहिनी. कोल्हापूरची अंबाबाई शिर्डीचे साई हनुमंतरावांचे नाव घेते सानवी खुशीची आई. या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव. प्रणाली सौरभ लावंडे. उखाणा. सागर में सरिता दीपक में ज्योति सौरभ राव मेरे पति मैं उनके सौभाग्यवती. वहिनी हिंदीच ना देवा भाई. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. दीपाली पोपट उरसा. आणि उखाणा. गणपतीला वाहतात दुर्वा श्रीकृष्णाला वाहतात तुळस. पोपटरावांचं नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस. माझ्या गणानं घुंगर हरवलं गौरीला गावलं. माझ्या गणानं घुंगर हरवलं गौरीला गावलं. माझ्या गणानं घुंगर हरवलं गौरीला गावलं. एक वसान आपल्या दर्शन गणानं गौरीला गावलं. एक वसान आपल्या दर्शन गणानं गौरीला गावलं. वहिनी. जयश्री कानिफनाथ वारे. आणि उखाणा. चांदीच्या वाटे साखरेचा खडा चांदीच्या वाटे साखरेचा खडा कांतांचे नाव घेते देवापाशी. बया कुणाचं काय तर वहिनीचा फटक्या हात पाय. वाजवा टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. हा तुमचं नाव वहिनी. मीरा संदीप लवांडे. एक राधा एक मीरा दोनों ने शाम चाहा. अंतरी क्या दोनों की चाह में बोलो अंतरी क्या दोनों
एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. देवाला नमस्कार करते वाकून संदीपरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. वाजवणाऱ्या वहिनीसाठी इकडून ये सोडून यांच्या चेहऱ्यावर माझा तांदळ पडायला थोडं असं लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे काही नाही. या थोडं पुढे या. हा वहिनी पूजा रोहित लावांडे. थोडं पुढे सरका. हालू नका वहिनी जागेवर थांबा. हा पूजा रोहित लावांडे. झाले की आता उखाना. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून होम मिनिस्टरच्या दिवशी रोहित रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. आन शंकराला माझ्या आन महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. थँक्यू. आता एक काम करा, तुम्ही आहेत ना, तुम्ही अशा या इकडे या अशा या पुढे या पुढे. हा वहिनी तुम्ही अशा जावा, या इकडे त्यांच्या जागेवर जावा. या 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 बस बस हा इथपर्यंतच. हा सरका तुम्ही पलीकडे सरका सरका सरका. या वहिनी या या तुम्ही सरका थोडं इकडे वहिनी सरका सरका. या या काय नाही तुमचे चेहरे नीट आले पाहिजे. सरका पुढे. हा सरका पुढे सरका. या थोडं पुढे या 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 घाबरू नका. या 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 हा या ना बाया वहिनी. हा तुमचं नाव? अर्चना राजाराम लावांडे. ए परशा अर्चना वहिनी आल्या. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्या याड लागलं ग वास येऊ सांगती येई कस्तुरीचा साखलं या वार गोड लागलं ग हे जग भासतो तिचाच मावळायला लागले हे असं लागली मनात काजवायला लागले याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वहिनी सैराट आल्यापासून त्या वहिनीला फेमस झाल्या बया. एवढा मोठा ससा 10वीत कसा. हो का वहिनी या पुढे या. आपल्या गावच्या प्रथम नागरिक आहेत आणि सरपंच आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे बघा मला काय कुणाची ओळख नाही, माझ्यासाठी सगळ्या वहिनी सारख्या आहेत, पण खास करून त्या सरपंच आहेत म्हणून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. हा वहिनी. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी राजाराम रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. फूल गुलाब का अरे फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का अरे फूल गुलाब का. मला देतोय का इफेक्ट? हा काय आता मी तर बघितलं नाही तुला बटन हलवताना. काय नाही उगच उगच. हा हा वहिनी तुमचं नाव? अश्विनी विकास यादव. रिवर्ब नको. हा काय म्हणल्या? अश्विनी विकास यादव. ए डबल अश्विनी आले रे. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. आणि उखाणा? चांदीची निरंजनी त्याला पंचरंगी वाती विकासराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होती. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी वर्षातील जसं उखाणा? महादेवाच्या पिंडीला हार. झालं की बाया किती वेळा महादेवाची पीठ महादेवाची पीठ. त्यांनी महादेवाची पीठ नको तर म्हणजे शंकराच्या पिंडीला काय बोंबलायचं बाया. तुम्ही म्हणा बोले ना त्याच्या पिंडीला. हा गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. आताच घेतलं की बाया यांनी. हा मारा त्यांना मग. आता तेवढ्यात मी तोच पाठ केलता. येत नसला तर मी शिकवतो, काय प्रॉब्लेम नाही. सांगा की. हा त्या अर्चना वहिनी आल्यात ना, त्यांच्या नावाचा जो उखाणा तुम्हाला शिकवतो छान. स्वयंपाक येतो? स्वयंपाक येतो का? नाही नाही आता याला वेगळं वाटेल माहिती का. मी तर म्हणतो तुमचं सगळ्यांचं तुमच्या नवऱ्यावरती प्रेम असेलच, पण माझी बायको जेवढी माझ्यावर प्रेम करते ना, मी म्हणतो जगातली तुमच्या गावातली तर सोडाच, महाराष्ट्रातली सोडा, भारतातली सोडा, जगात सगळ्यात जास्त जर कोणाची बायको कोणावर प्रेम करत असेल तर छाती ठोकपणे सांगतो की माझी बायको सगळ्यात जास्त जगात माझ्यावर प्रेम करते. त्याचं कारण असं आहे की बघा असे कार्यक्रम करत असताना मी कधी कधी घरी जातो ना त्यावेळी 12 वाजतात, 1 वाजतो, 2 वाजतात. कधी जर कार्यक्रम माझा खूपच लांब असेल म्हणजे संभाजीनगर किंवा मुंबई, सातारा, कोल्हापूर या साईडला जर माझा कार्यक्रम असेल, सौरभ दादा, अक्षय दादा ऐकताय ना, हां, तर असा जर माझा कार्यक्रम असेल
तर सकाळी 7 वाजता, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी घरी पोहोचतो. पण जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, स्वयंपाक करून झाला की आम्ही दोघं बसून जेवतो आणि आमचं जेवण झालं की मी भांडी घासून झोपतो. त्याच्यामुळे मी म्हणलं जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी माझी बायको आहे. आता तुम्हालाही कोणाला वाटत असेल की माझ्याही बायकोने जगात सगळ्यात जास्त प्रेम करावं, तुम्ही आजपासून कामाला लागा. तसं म्हणून विचारलं, तिला स्वयंपाक येत नाही वहिनी, म्हणून माझं काम आहे तुम्हाला विचारलं, तुम्हाला स्वयंपाक येतो का? हा, नाही घरी आमच्या मीच करतो ना म्हणून. साजूक करते पोहे, साजूक करते पोहे, त्यात घालते हिरवी मिरची, त्यात घालते हिरवी मिरची. हे आहेत माझे परशा, तेजसराव आहेत माझे परशा, मी त्यांची आरची. त्यांची आडची. वाजवा टाळ्या वहिनी. झाली का नाही कामाला सुट्टी? नाही नाही, भांडी घासून दिसतोय घेतो. का नाही घराचा रस्ता? अगं बाया, काय करणार? हो हो, लवकर घराकडे निघा, नाही तर बघावं लागल घरी आल्यावर. अरे बायकोचा फोन आला काय माझ्या? हा वहिनी, अर्चना अक्षय उरसर. या डबल इथं 3दा अर्चना झालं, काय सांगायचं आता. त्या वहिनीला मध्येच अर्चना करून टाकलं. हा उखाणा बरोबर तुमच्यावर बसला असता वहिनी. या इकडे, तुमचं नाव झालंय आता उखाणा. प्लेट में प्लेट, प्लेट में केक, अक्षय जी मेरे करोड़ में एक. अगो भैया भैया, वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा म्हणशील काय? हा वहिनी. गायत्री सिद्धार्थ लवांडे. उखाणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, एक सासरची एक माहेरची खून, सिद्धार्थरावांचे नाव घेते मी लवांडेंची सून. क्या बात आहे, छान उखाणा वहिनी. योगिता तुषार लवांडे. हा, आणि उखाणा. आकाशात चमकतात चंद्र आणि तारे, तुषाररावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. हा वहिनी, तुमचं नाव. दिव्या राहुलवारे. उखाणा. गुंजा गुंजाने बनतो ग्रॅम, ग्रॅम ग्रॅमने बनतो तोळा. बाबा नका घेऊ, तोळा म्हणलं की पोटात गोळा आहे. काय सोन्याचा भाव झालाय काय सांगता येईल. हा, गुंजा गुंजाने बनतो ग्रॅम, ग्रॅम ग्रॅम ग्रॅमने बनतो तोळा. राहुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरचा सोहळा. क्या बात आहे, जोरात वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. कविता विद्याधर लवांडे. उखाणा. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, विद्याधर रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. टाळ्या वाजवा वहिनींसाठी स्पेशल. जगन विचारा, याच्यावर गाणं आलं लाव वहिनी. हा तुम्ही छगन आहे रे, आपण जगन जगन आहे आपला, ते नाव चेंज करून घ्यायला पाहिजे. पण उत्तम कलाकार आहे. त्याचा जर आवाज ऐकला ना तर महिला खास करून टाळ्या वाजवतील. एकदा बघा त्याची कला बघा. जगन. नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो तुम. नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो तुम. नजर के सामने जिगर के पास. याचं म्हणायचं लग्न होतं. कळालं का? कारण त्याला किती सांगितलं ते लेडीज सारखं गाणं म्हणू नको, तरी हा ऐकत नाही. पण उत्तम कलाकार आहे, एकदा जोरदार गाण्याच्या गणपती. जेवढ्यांना जागा पुरती ना तेवढ्या जणी असं थांबा. मी कसं थांबलोय? पुढं तळ, पाठीमागं मळ. आता तुम्ही सगळ्याजणी मळ्यात उभे आहेत. तुम्हाला सुद्धा आत्ताच गप्पा नका मारू. वहिनी वहिनी, बचत गटाच्या चर्चा नंतर आपली. चुकू नका, चुकलात तर आउट होणार. मी तुम्हाला चुकवण्यासाठीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित खेळा. चला रेडी. तळ्यात, मळ्यात, तळ्यात. दोन्ही पाय एकदाच टाकायच्या.
चला मळ्यात. कसं वाटतं, आवडतोय कार्यक्रम? नुसतं असं. जर कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय सौरभ दादा लवांडे, त्याचप्रमाणे अक्षय दादा उरसळ यांच्यासाठी एकदा हात वरती करून टाळ्या वाजवा. क्या बात आहे, धन्यवाद. आणि काय माहितीये का त्यांना टाळ्या वाजवलेल्या माहिती का, की त्यांनी कार्यक्रम चांगल्या ठिकाणी घेतलाय, मजबूत स्टेज आहे, फळी तुटल बिटल काही टेन्शनच नाही. म्हणून वहिनी मी तुम्हाला खाली बसवलं होतं. म्हणलं उगं ब्लॉक तुटले तर माझ्यावर यायचं बाबा, परत भरून द्या म्हणून, नाही केलं. म्हणलं वहिनीला उड्या मारायला नको. हा चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात मळ्यात, डुंबुच डुंबुच, तळ्यात तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात मळ्यात. तुमचं काय होईल बाई, असं 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 असं, हा तसं केलं तर आऊट. हा चला तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात मळ्यात, डुम्मुचकुम. चला तळ्यात, तळ्यात. हा टाटा वहिनी, बाय बाय. तुमचा गेला 1 पाय. वहिनी काय नाव तुमचं? योगिता. वहिनीसाठी टाळ्या वाजवा, पहिल्या वहिनी आवडतो. बाय बाय मिस गुड नाइट, सी यू अगेन, कल फिर मिलेंगे तेरे मेरे नए. बाय बाय मिस गुड नाइट, सी यू अगेन, कल फिर मिलेंगे तेरे मेरे नए. चला 1 2 3 तळ्यात. टाटा कडच्या वहिनी, बाय बाय. चला 1 2 3 मळ्यात, तळ्यात मळ्यात. हा अर्चना वहिनी टाटा. चला मळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात तळ्यात, मळ्यात मळ्यात. अगो बया जमा ना वहिनी. तुम्ही काय करता? जॉब करतो. कसला? कंपनीचे मसाले. मसाल्याच्या कंपनी. अगं बया बया, भाजी झणझणीत तुझं असेल तुमच्या घरची. झणझणीतच. पण वहिनी इथं टेन्शन नाही ना, फक्त तळ्यातलाच उडी मारायला लागते तुम्हाला. मळ्यात म्हणलं की वहिनी वाऱ्यानं मागे येते. चला 1 2 3 मळ्यात, तळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात, तळ्यात गुंबुच. चला तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात, तळ्यात, तळ्यात. बरं झालं भैया, नाही तर तुमची गाडी पलटी झाली असती पलीकडे. सारखा सारखा. चला चला चला, हा आरामाने खेळा. वहिनी पडला फिरला तर लागेल बरं का. चला मळ्यात. हा दोघी टाटा. भैया ही हिच्याकडे बघायली, ती तिच्याकडे बघायली, काय बोलायचं. हा चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. मसाले काय होते वहिनी? वहिनी काय केलं माहिती का? 1 पाय माग 1 पाय पुढं. मी तळ्यात म्हणलं मागचा उचलायचा, मी मळ्यात म्हणलं पुढचा उचलायचा. नाही त्यामुळे मनातल्या मनामध्ये असतील रातभर बोंबल तुझ्या बापाला उठत नाही. थांबा वहिनी थांबा. चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. वहिनीची गाडी तर पलटीच झाली होती, थोडक्यात वाचली. वहिनी आरामाने. हा चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात, मळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. वहिनी तुम्ही डान्स करता का? नक्की. तुम्ही कधीतरी डान्स केलेला? मला कळालं भैया. चला मळ्यात, चला मळ्यात. हा बघा मी कसं ओळखलं, वहिनीला असं तळ्यात मळ्यात केलं आणि पाठीमाग केल्या वहिनी, आणि मी म्हणलं चुकून मळ्यात. वहिनीला कसं सुरू करतात, हे कोई मिल गया. हा चला रेडी, 1 2 3 मळ्यात. हे बघा वहिनी तुम्ही कुठल्या गाण्यावर, कुठल्या गाण्यावर करता? हाताला धरल्यावर हे कोई मिल गया. हा चला रेडी, 1 2 3 मळ्यात, तळ्यात
तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी पुढे जाऊन कसं थांबल्या बाया, असं थांबलं वहिनी. टाटा वहिनी, बाय बाय. बोलवतो ज्या आउट झाल्यात ना त्यांना एक सांग देणार, काळजी करू नका, पुढच्या गेम मध्ये बोलवतो. बसून घ्या वहिनी. चला रेडी वहिनी, आरामाने खेळा आता. हा, तुमचं काय नाव? पूजा रोहित लवांडे, काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. औषध. वहिनी तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुम्ही, तुमचं नाव? प्रणाली सौरभ लवांडे. अच्छा, सौरभ लवांडे म्हणजे ते पाठीमागचे सौरभ दादा. बया बॉम्बला टी काय तुम्हाला घरीच न्यायचं काय? सौरभ दादा नाही ना न्यायचा? नाही ना, असंच खेळायला आल्यात ना. हे बघा मला काय माहित नव्हतं, मी आता सहज विचारलं. मग बी नाव ऐकलं पण म्हणलं ऐक का नाही काय माहिती, उगाच कशाला. तुमचे मिस्टर काय करतात? इंजिनियर कंपनीत काम, कसले इंजिनियर आहेत? मेकॅनिकल. मेकॅनिकल. मग तुम्ही काय नाही का इंजिनियर? नाही, मी आधी जॉबला होते पण आता मुलगी अच्छा, कशाच्या जॉबला होते? अकाउंटंट. वा बया, हे डेंजर आहे, त्यांच्यापासून लांब हिशोबासाठी हे डेंजर असते. चला रेडी, 1 2 3 मळ्यात. आता बया मी एकटीच आउट झाले का? हा चला रेडी, 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. बया तुम्ही काय करता वहिनी? हाऊसवाईफ. इथून खाली जा. या इकडे या, थांबा इकडे थांबा तुम्ही. त्या माहितीत मला मसाले बनवत असतात. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. आणि मिस्टर? बिझनेसमॅन. ओ बया, कसला बिझनेस आहे तुमचा? अक्षय. जे कार्यक्रमाच्या आयोजक बायका पहिल्या गेमला खेळायला. पण असलं पाहिजे ना. वा, त्यांनी गावातल्या सगळ्या महिलांसाठी झालं, मग त्यांच्याही महिला त्याच्यातच आल्या ना. क्या बात आहे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजे, अक्षदादांसाठी सुद्धा. वहिनी ऑल द बेस्ट, तुम्हाला व्यवस्थित खेळा. तुमचे मिस्टर काय करतात? ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कामाला आहेत. या पिक्चरसाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी वॅक्सिन बनवलं, वॅक्सिन. तुम्ही सांगत जा, तुम्ही सांगा तुमच्या नावाने वॅक्सिन बनवलं. मग ते कोरोनामध्ये जी लस आली होती का नाही, ती यांची मिस्टर जिथं कामाला त्यांनी बनवली. त्याच्यामुळे जे जे कोरोनात वाचलेले आहेत ना, ते नशिबाने तुम्हाला मिळालेलं आयुष्य बोनस आहे. आणि यांच्या मिस्टरांनी त्याच्यावर काहीतरी सिरम मध्ये काहीतरी त्यांनी त्याच्यावर काम केलंच असेल ना, म्हणून ती लस बनली आहे. एकदा यांच्या मिस्टरांसाठी हात वरती करून हा वहिनी व्यवस्थित खेळा. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. घरी असताना काय प्रॉब्लेम ना, व्यवस्थित खेळा. चला रेडी, 1 2 3 तळ्यात. हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. आता बया काय लय ट्रेन झाले बाबा, ह्या काय करणार, माझंच अवघड केली यांनी. चला तळ्यात. वहिनी जागेवरच, वहिनी बघा. हा चला थोडं पलीकडे सारखा, थोडं पलीकडे सारखा. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात हो तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. लय हुशार झालेत आता, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. आता आपण थोडा नियम चेंज करू. हात कठेवर उभा विठेवर, पंढरीचा तो पांडुरंग आणि इथे उभा असणाऱ्या रुक्मिणी माता. काय पदर साडी केस काय नीट करायचे करून घ्या. कमरेवर हात ठेवायचे, कमरेवरचा हात काढला की तुम्ही आउट होणार. ठेवा ठेवा कमरेवरती हात. थोडा खतम. हा चला रेडी, बाय बाय टाटा. आता गेम समजून घ्या. तळ पुढं होतं ते पाठीमागं, हा आणि पाठीमागं मळ होतं ते पुढं. ह्यांच्यात फिट झाले ना, तळ कुठे मळ कुठे. आता थोडा गेम चेंज. हात जर काढला, मी काही म्हणेन, हात काढायचा नाही. काय आता काढायचंय मला विचारून काढा. पदर वगैरे नीट करा, हा घाम वगैरे पुसून घ्या, काय करायचं ते करा. पुन्हा म्हणतात केस नीट करायचा होता, वेणीस नीट करायची होती. आउट म्हणजे आउट. हात निघाला की आउट. रेडी रेडी वहिनी, रेडी आहे तुम्ही सगळेजण रेडी? एकदा जोरात टाळ्या यांच्यासाठी. गेम सुरू. हा आता जर हात काढला तर तुम्ही आउट होणार. पुढचं तळ पाठीमागे आणि पाठीमागचं मळ पुढे. मग आता कुठे उभे आहेत तुम्ही? तळ्यात. तळ्यात. क्या बात आहे, कळालं यांना. तुम्ही कुठे उभे आहे? तळ्यात. तळ्यात. वहिनी तुम्ही कुठे उभे आहे? साडीवर धरा भिजेल. हा हात काढले टाटा, हात काढले टाटा, जावा खाली. वहिनी कुठे उभे आहेत? तळ्यात. वहिनी
तुमची भिजती का साडी? नाही ना, नाही भिजत म्हणून. चला रेडी, 1 2 3 चला. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात, तळ्यात तळ्यात मळ्यात, मळ्यात मळ्यात, तळ्यात तळ्यात. ओ हात निघालेच होते की भैया, काय कैसा हराया. चला 1 2 3 या आपल्याला मिळाले आहेत. पहिल्या गेम मधून 3 सेमी फायनली. जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. किसी को प्यार हो जाए, जाने कहाँ कब किसी को किसी से प्यार हो जाए. पुढं बघ, पुढं. तूफान दरिया में खड़ा मैं साहिल पर, तू बिजली बनकर गिरी मेरे दिल पर. चल ऐसी ये पागल पवन, मैं क्या करूं. हे बघा, हे साला कोण बनेगा करोडपती. वॅं. फक्त जोरात बोलायचं, अजिबात घाबरायचं नाही. खालचे हसतील हसू द्या, तुम्ही जर हसलात तर आउट होताल. कंट्रोल करायचं तुम्ही. हा होईल. हे साला कौन बनेगा करोड़पति है. एक क्या बात आहे. हा होईल. हे साला कौन बनेगा करोड़पति है. 2 हे साला कौन बनेगा करोड़पति है. सांगतो होईल. रस्सीला पाय टच करा सगळे, रस्सी पशी या. हा होईल. हा हात मोकळे सोडा सगळ्यांनी. हे साला कोण बनेगा करोडपती. वॅं. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. सांगतो होईल. हे साला कोण बनेगा करोडपती. वॅं. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. आहा क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी. वहिनी तुम्ही पलीकडच्या कडेला जाऊन थांबा. कडेला. हा वहिनी. हे बघा, तुमचं लक्ष इथे ठेवा. प्रत्येक वेळेस सांगणार का असं नाही ना. 1-2 जणींना सांगितलं ना मी. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा इथं. हा वहिनी याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुमची ऍक्शन बिक्शन राहिली बाई आता माहिती. हा हे बघा, व्यवस्थित सगळ्या जणी बघा. हे साला कोण बनेगा करोडपती. वॅं. असं बोलायचं. हा या पहिली. हे साला करोड़पति कौन बने है. हे साला कौन बने करोड़पति है. हे साला कौन बने करोड़पति. कोण बरे वहिनीचं कोण बरे करोडपती बनलं. काय वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे काय हे. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी कंट्रोल. हसू नका, टेन्शन. हे बघा, आलीच वेल म्हणायचं ना, असं करायचं. हा इथे या वहिनी, इथे या. रशीला पाय टच करा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. आवाज काहीच करणार. नहीं सारों के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई नहीं यहाँ कुछ तो. अहो इकडे या भैया, बुवा बोला इथे या. हा या इथे. हे बघा वहिनी, वेलकम पिक्चर बघितला का तुम्ही नाना पाटेकरचा. हा बघितला. असं तोंड करा, इकडे तोंड करा. आणि बघा इकडे बघा, असा असा हात ठेवायचा असा. हा आणि ते 3 इडियट पिक्चर मध्ये असं म्हणायचं, आलीज वेल. आणि हा म्हणा
आणि ऐका ना इकडे थांबा की बाया, तुम्ही काय चार्जिंग वर काय चालू वर काय मला हसायला येतंय, काय करू? थांबा थांबा थांबा, इकडे इकडे तोंड करू, थांबा. हा थांबा, हसा आधी हसून घ्या तुम्ही. हसल्यानं आयुष्य वाढते, हसा. हा हसा हसा हसा, काही प्रॉब्लेम नाही, हसा मन भरून हसा. विचार म्हणतात थांबा की मला हसायला येते, काय करू? हा असं उभं राहा. आणि त्या वेलकम पिक्चर मध्ये नाना पाटेकर म्हणतो कंट्रोल उदय कंट्रोल, तसं कंट्रोल करायचं. तुम्ही सेमी फायनलला जाणार आहेत, खालच्या हसू द्या. हा नाही नाही बाई, तुम्हाला टीव्ही तुम्हालाच आहे, काय नाही. अजून 2 वेळा राहिले. हा हा बरं शेवट थांबा. हा या, या. त्यांना हसू द्यावा आधी. थांबा की इकडे बाई, आता नको नको तिकडे थांबा, नको नको इथे थांबून हसा. अहो त्यांना खिडकी द्या, खिडकीला धरून हसा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. इथं एक वेळ राहिलं. हो भैया, एक वेळ राहिलं, 2 झालं, 1 राहिलं. थांबा. हा वही इकडे सर, तुम्ही इकडे इकडे बघा ना भैया असं. हा हे शूटिंग काढते, 2 चेहरे आले पाहिजेत. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. भैया भैया मजा आहे. सेम सेम बोला वहिनी, तुम्ही डायरेक्ट फायनल मध्ये जाणार. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात आहे. हा 2 मजा आया. हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्हाला ह्यांचा डायलॉग आवडला असेल तर हात वरती करून सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. क्या बात आहे. या वहिनी पलीकडच्या कडे जाऊन थांबा तुला. आजचा हा कार्यक्रम हळदी कुंका निमित्तचा आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय सौरभ भैया लवंडे असतील, अक्षयदादा उरसर असतील, यांच्या वतीनं कार्यक्रम ठेवलेला आहे. पण काही दिवसामध्ये आपल्या भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन होणार आहेत. त्यावेळेस आपल्याला कमळ हे चिन्ह लक्षात ठेवायचंय आणि त्याला दाबून आपल्याला आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करायचंय. किती महिला आहेत की ज्या कमळाच्या पुढची बटन दाबतील? त्यांनी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा बरं. किती जणी आहेत? हात वरती करून टाळ्या वाजवा बया. हा हात वरती, हात वरती, सगळ्यांचे हात मला वरती दिसले पाहिजे. हा बरं, किती जणींना वाटतं की मी परत यावं? त्यांनी हात वरती करून टाळ्या वाजवा. मी परत इथं यावा, कार्यक्रम तुम्हाला आवडतो. किती जणींना वाटतंय? जर तुम्हाला वाटतंय ना की मी इथं परत यावा, तर तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही उमेदवारांना दिव्याताई जगदाळे आणि देवीदास अप्पा कामटे यांना दोघांनाही भरघोस मतांनी विजयी करायचंय. त्याच वेळेस मी पुन्हा इकडे येणार आहे आणि मला बोलवणारे सौरभ दादा आणि अक्षय दादा आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल ना तर या दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. किती जण आहेत? क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. हा वहिनी इथं होतो ना? हा सांगतो, या भैया, काय प्रॉब्लेम नाही. हे साला कौन बनेगा करोड़पति. 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 वहिनी तिकडून धाबा, तिकडून धाबा तुम्ही. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. पलीकडून थांबा, पलीकडून. तुम्ही अलीकडे तिकडे पलीकडे गेलेल्या त्या 4 वहिनी फक्त पलीकडे थांबतील आणि आता तुम्ही 5, तुम्ही तिकडे थांबा. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बस झालं एकच वहिनी. अरे भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो एकदम इन्होंने. थांबा बाबा थांबा, या वहिनी आले तर. ए काय म्हणू नको रे, तर हसतात नाही. हा काय करायचं? वहिनी हसलं पाहिजे, हसल्यानं आयुष्य वाढतं. हा परत एकदा सांगा मग. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हा बोला म्हणा. ए साला कौन बनेगा करोड़पति. ए साला कौन बनेगा करोड़पति. हमको जिंदा मत छोड़ो सालो, हमको
मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। ये रेलवे की हड़ताल कब खत्म होगी? दीवाना प्यार का परवाना आता है मुझको प्यार में चल जाना, मुश्किल है प्यारे तेरा बच के जाना। ये मेरा दिल प्यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना। क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है। जीवन का हर सपना अब सच्चा लगता है। ओ क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। तारीफ करूं कि कब तक, बोलो कब तक मेरे सीने में सांस रहेगी जब तक। ओ कब तक मैं रहूंगी मन में, हाँ मन में। सूरज होगा जब तक नील गगन में। ओ फिर से कहो, कहती रहो, अच्छा लगता है। जीवन का हर सपना अब सच्चा लगता है। ओ खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। यम्मा 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 ये खूबसूरत समा। यम्मा 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 ये खूबसूरत समा। बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ। बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ। थँक्यू। वादा रहा प्यार से प्यार का, अब हम न होंगे जुदा। ये मेरी धड़कने सुन रहा है खुदा। चाहे तुझे किस कदर मेरा दिल, तुमको नहीं है पता। ये मेरी धड़कने सुन रहा है खुदा। वादा रहा जब से तुझे देखा, दिल को कहीं आराम नहीं। मेरे होठों पे एक तेरे सिवा कोई नाम नहीं। तुम्हाला आमच्या कार्यक्रमातले गाणे आवडत असतील ना, तर तुम्हाला शांताबाई गाणं माहिती आहे का? जगात असा माणूस नाही त्याला शांताबाई गाणं माहित नाही. ज्यांनी गाणं बनवलं, ज्यांनी लिहिलं, ज्यांनी संगीतबद्ध केलं, ज्यांनी गायलं, ते गायक संजय लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे. एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजेत. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. हे गाणं ज्यांनी गायलं ते
उमेश गवळी गणेशचे मामा आहेत. गणेशचा बराचसा परिवार संगीत क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामुळं गणेशला हजारो गाणे तोंड पाठ आहेत. तेवढाच उत्तम कलाकार आणि प्रामाणिक माणूस आहे. त्याच्यामुळं आमचा कार्यक्रम आणि त्यातले गाणे जर तुम्हाला आवडत असतील तर एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही त्याची कला बघितली असेल की कुणाचं नाव जर गाण्यामध्ये त्या नावाला धरून शब्द असेल तर त्याच्यावरनं लगेच गणेश गाणं म्हणतो. आणि कुठलंही गाणं म्हणत असताना तू गाण्याचे शब्द बघून किंवा गाणं वाचून नाही तर गाणं पाठ असतं गणेशला. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू सर. त्याचप्रमाणे आमची संगीत टीम जी आहे ती सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मी फक्त पुढे दिसतो म्हणून कार्यक्रम होत नाही, तर माझी ही ताकद आहे. माझी म्युझिक टीम असेल, माझी बॅक टीम असेल, तर आमचे संगीत संयोजक जे आहेत ज्यांचे अजय अतुल असतील, कुमार सानू असतील, बरेचसे मोठे मोठे गायक आहेत ज्यांचे गाणे जे वाजवत असतात नेहमी. आमचे संगीत संयोजक प्रवीण जाधव एकदा साताऱ्यावरून आले, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आमच्या कलाकारांसाठी तुमच्या टाळ्या हे कौतुक असतं. जेवढ्या जोरात वाजवता येतील तेवढ्या वाजवा. त्याच्यानंतरनं ढोलकीला बोलकी करणारे आणि महाराष्ट्रामध्ये हजारो कलाकार, तबला वादक, ढोलकी वादक, गिटार वादक, असं वाद्य नाही जे या कलाकाराला वाजवता येत नाही. ज्यांची साताऱ्यामध्ये स्वतःची संगीत अकॅडमी आहे ते आमचे मित्र शुभम दाखले. एकदा जोरदार टाळ्या. आजचे ढोलकी सम्राट आहेत ते. आणि तुम्ही तमाशा, तुमच्याकडे यात्रेत तमाशा असतो का? तमाशामध्ये वाद्य असतं ॲक्टिव्ह पॅड म्हणून. ते अनेक तमाशामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना विनामूल्य वाजवायला शिकवणारा, प्रॅक्टिस करून घेणारा कलाकार आपल्यामध्ये आलेला आहे आज साईड रिदमवरती. अभिजित घोडके, मास्टर अभिजित घोडके, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अनेक कलाकार त्यांनी घडवलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद म्हणजे साऊंडमध्ये असते. पुण्यामध्ये चला हवा येऊ द्या असेल किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा असेल किंवा अनेक कुठल्या मोठ्या गायकांचे लाईव्ह गाण्याचे कॉन्सर्ट असतील तर त्यांना पुण्यामध्ये एकच साऊंडचा ब्रँड आठवतो, तो म्हणजे पाटील साऊंड. आणि आजच्या आमच्या पाटील साऊंडचे ऑपरेटर सनी वाघमारे, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आमचा गेम डिझायनर जगन, तुझे होईल लगन, आमचा गेम्स डिझाईन करणारा मुलगा, एकदा जोरदार टाळ्या जगनसाठी पण झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतरनं आमचे जे व्हिडिओज असतात, रील्स असतात, त्या रील्स शूट करण्याचं काम शुभम नुळे करत असतो. एकदा शुभमसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गणेश म्युझिक चला. हो इश्क और प्यार का मजा लीजिए, इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. ओ दिल बेकरार का मजा लीजिए, दिल बेकरार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. छोड़ के न जाओ पिया, छोड़ के न जाओ पिया, तुझको मैंने ये दिल दे दिया, तुझको मैंने ये दिल दे दिया. ओ प्यार मैंने तुझको है किया, प्यार मैंने तुझसे है किया, तुझको मैंने ये दिल दे दिया, तुझको मैंने ये दिल दे दिया. ओ पिया पिया, ओ पिया पिया. 1 2 3. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं, इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद
तेरी दाद रे दी झालं का जेवायला तेरी दाद वहिनी पटकन ना. तेरी दारीला जेवायला वाढ मैला गिळून टाकायचं, गिळून. दोन्ही हात वरती करायचे. हो, झालं, गिळून. नाही, नाही. झालं का हा, नाही गेलं. काय उपयोग झाला तुमचा फॉर्म द्या? जेवायला या पुढे. वाढ तुम्ही दमा नाही गिळा, दमा नाही गिळा, काही problem नाही. दमा नाही गिळा. हा, वहिनी ऐक. तुम्ही खाल्ले पहिल्यांदा पण आता आ नाही केला ना, दाखव. हा. जाओ तुम्ही खाली. 1 2 गणेश. हा, मी तर भोळी हाडानी ठकू तुमच्या नावाचं लागलं नको मी तर भोळी हाडानी ठकू तुमच्या नावाचं लागलं नको मी पटकन आवल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का बाई ग केळेवाली सांगा तुम्हाला शोभल का मस्त लावून तुम्हाला बोलू नकोय मी साहेबाला मस्त काम लावलंय मला बोलू नकोय मी साहेबाला की लाईट येतल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का किती तोंडात तसेच आहेत बाई, अजून खाऊन टाक. पपी दे पारुला पपी दे पारुला या प्रेम वेळीला या प्रेम वेळीला पपी दे पारुला पपी दे पारुला या प्रेम वेळीला या प्रेम वेळीला निघाला तू कामाला गणपत वेळेला जीव लागलाय टांगणीला माझा जीव लागलाय टांगणीला पपी दे अरे निघाला तू कामाला गणपत वेळेला जीव लागलाय टांगणीला माझा जीव लागलाय टांगणीला पपी दे पारुला पपी दे पारुला या प्रेम वेळीला या प्रेम वेळीला या प्रेम वेळीला या प्रेम वेळीला वहिनी बायकांना लय तुमच्यावर कॉन्फिडन्स होता. या वहिनीला खेळ सोडलं, सगळं त्याला खेळ सगळं काढून टाकलं, नुसतं खेळ मोकळं केलं आणि वहिनीचं धरलं ती इकडून तिकडून चढलं. केळाचा घास केला वहिनीने एकच, असं घरीच पाणी सोडलं. वहिनी इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, इतने शानदार विचार रखते हैं. तुम्हाला मला वाटतं फ्रूट मध्ये केळी आवडतात. हा ना, आवडतं ते तुमच्या खाद्यावरच कळलं. यांना जाताना अर्धा डझन केळी घ्या, तुम्ही घरी बी घेऊन जावा, काही अडचण नाही. चला तुम्ही सेम फायनल मध्ये गेलात. एकदा आवडले असेल यांनी ही गेम यांनी खेळलेली, त्यांच्यासाठी जोरात टाळा. अग चांदन तिदन झाली रात चांदन झाली रात एक विहिरीची पाहतो होते वाट एक विहिरीची पाहतो होते वाट चांदन झाली रात चांदन झाली रात एक विहिरीची पाहतो होते वाट एक विहिरीची पाहतो होते वाट. बसून जावा वहिनी, बसून खा तुम्ही, काय अडचण नाही. वहिनी खेळ स्वतः अर्ध मोल्ड, ते मोडलेला अर्ध खाऊन टाकला. हा बस वहिनी, चला हे घ्या टॅप घ्या, तुम्ही खाली जाऊ, वर नका बसवा. चला पुढच्या, बस चला रेडी. हा 1 काय 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 झालं वहिनी? काय म्हणलं ते, काय म्हणलं? मला बारका आले तिला मोठा आले ते म्हणते इथं बारकी. तुम्हाला कुठली हे पाहिजेत का? तुम्हाला कुठली पाहिजे ती घ्यावं? हे बघा केळी काय आंबे नाही आणली.
आम्ही त्यासाठी आयोजकांना जाण्यास सांगतो बा उद्या प्रॉब्लेम नको की तुम्ही आम्हालाच मोठी केळी दिली ह्यांना छोटी दिली तुम्हाला कुठली पाहिजेत हे पिशवी दाखव ह्यांना जे निवडून घ्यायची तुम्ही उद्या वहिनी घ्या ते जा. नाही, मालिक बस बहुत हो गया आज तो इस बात का फैसला कर ही डालते हैं बस वहिनी नाही आम्हाला काय चिटिंग का हे काय आमच्या घरात सजरे तुम्ही काय लांब येतो बाबा काय तुमचं हा चल रेडी 1 2 3 कैसा मंदी गजरा फिर चल गजरा वाला नजरा कैसा मंदी गजरा फिर चल गजरा वाला नजरा ये पूरी सब बगुन घा नवा नवा नजरा ये पूरी सब बगुन घा नवा नवा नजरा वहिनी इकडे या. वहिनी आता मला माहिती हे असंच म्हणणार मी म्हणलेलं खरं होतं त्यांच्याकडे केळ दिलेले बारीक होते म्हणून जिंकलेलं बया त्यांनी किती स्पीडने केळ खाल्ले बघितले का दिला ना स्टँड स्टँड दिला ना तुम्हाला वहिनी हा बया 1 तोळा सोनं मिळते तसं चला रेडी 1 2 3 तुझ्या रूपाचा चांगला पडवे न मला भिजू द्या माझं काळी लागले ना तुला गाणं वाजू द्या माझं काळी लागले ना तुला गाणं वाजू द्या 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 हसीन वाकली सुरी नाही बरोबर एक नामी हसीन वाकली सुरी नाही बरोबर एक नामी अगर कचार वासिक वागुन मला धन्यवाद पडलो माझ्या मनात दिसत बिया रुजल्या माझ्या मनात दिसत बिया रुजल्या माझ्या लागले ना तुला गाणं वाजू द्या वाजू द्या वाजू द्या प्यार वाजू द्या गाणं वाजू द्या तुम्हाला कोण सांगितलं फोडायला का हो तुम्हाला कोण सांगितलं मसाले वगैरे वहिनी भया द्या त्यांना फुगा अजून एक फुगा घ्या त्यांना दे ना त्यांना मी सांगितल्याशिवाय फोडू नका वहिनी भया काय खाऊन आल्या तुम्ही बिचारीने आधीच फोडला त्यांचं काय दुश्मनी यांची काय माहिती पहिला पहिली बाहेर काढायची हा चला रेडी अजून कोणाकडे फुगा नाही तुमच्याकडे एक नाही ह्यांना एक दे रे जगन हा तोपर्यंत चला बाकीच्यांनी फुगे दाखवा हा गणेश घे गाणं मी सांगितल्याशिवाय फोडू नका मी सांगेल 1 2 3 आता फोडा फोडा म्हणून ओरडेल फोडा काय तुमची ताकद दाखवायची दाखवा चैती पौर्णिमेचा थाट भक्ताचा गर्व लाट लाईटीचं लकलकाट दरगोळ्याचं कडकडाट चैती पौर्णिमेचा थाट भक्ताचा गर्व लाट लाईटीचं लकलकाट दरगोळ्याचं कडकडाट पंचहाराला गुरुनाम गिरण साजगी पंचहाराला गुरुनाम गिरण साजगी बुडवाय रंग 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 हलकी वाजती बुडवाय रंग 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 हलकी वाजती बुडवाय रंग 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 हलकी वाजती इथे 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 हा फुगे
गुडघे सगळ्यांनी वर पकडायचे. आता 1 2 3 म्हणलं की तुम्ही फोडायला सुरू करायचा. 1 2 3 फोडा आता एकमेकींचे. फोडा फोडा साडी संपवायचं नाही कुणा. वाजवा फोडा. नाही म्युझिक नाही वाजव, फुग्याचा आवाज आला पाहिजे. हा फोडा. हा फुगे वाजवा. वहिनी मध्ये थांबायचं, बाजूला नाही पळायचं, मध्ये थांबा. हा ज्यांचा फुटला त्यांनी खाली जायचं. हा चला चला ज्यांचा फुटला त्यांनी खाली जावा. चला 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 फोडा 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 फोडा. वहिनी मागे नाही लपवायचा, साडी खाली नाही लपवायचा. हा फोडा. फुटला पाहिजे फुटला पाहिजे. फोडा. चला खाली. ज्यांचा फुटला त्यांनी खाली जायचं. हा 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 बया बिचारीला एवढी हाणहाण दुसऱ्याला फुटत होती. हा का असं फोडा. चला मध्ये मध्ये थांबायचं. वहिनी मध्ये खिडकीत जाऊ नका. चला चला इकडे 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 मध्ये मध्ये थांबायचं, मध्ये खेळायचं. मध्ये चला मध्ये खेळा खेळा खेळा. चला मध्ये 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 चला. चला चला फोडायचं, फक्त वाचवायचं नाही. आजची तुम्ही आउट होणार. तुम्ही पण दुसऱ्याचं फोडायला जायचं. हा दुसऱ्याचं फोडायला जायचं, फक्त वाचवायचं नाही, दुसऱ्याचं फोडायला जायचंय. फोडा फोडा लवकर. मसाल्यावर वहिनी कोपऱ्यात थांबू नका. इकडे चला 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 फोडा फोडा. फोडायचा फोडायचा. फोडा फोडा. हो झाला झाला गेला 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 संपला विषय. गेला गेला. तुम्ही बेया सोडून दे झालं म्हणून तर मी हारले. ए ए ए ए शांता तुझी मजा बाबा. अरे इकडे आणला आहे. इकडे बघ तुला दुसरा येतो. थांब इथे इथंच थांब. इथंच थांब तुला दुसरा येतो. हा चला चला फोडा फोडा. बस बया बिचारी बरी तरी आवडते. हा 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 चला खेळा 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 खेळा. मसाल्यावाल्या वहिनी बाया तुम्ही कोपरा सोडा तिकडे. चला पुढं चला मध्ये थांबा. हे काय नाही काय नाही इकडे कोपऱ्यातच चाललंय. या कुणाचाच फोडत नाही. तुम्ही किती फुगे फोडले आतापर्यंत? काही पण सांगू नका भैया. हा हो खेळा 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 लवकर. वहिनी मागायला पळायचं नाही. फुगा वर वर धरायला सांगितलंय. माग 15 खाली. हा चला खेळा लवकर. खेळा खेळा. फक्त स्वतःचा वाचू नका. खेळा लवकर तुम्ही सगळ्या उठवून टाकेल. काही खेळ नाही. बस 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 बस. डोकं कंबर. बाळ कुणाच रडते? तुमचं. खाली जा की बाय. कोण नाही का घ्यायला? कोण आहे? या इकडे पुढे या बया. इकडे या बया. आता तर लय एवढे हात इतक्या वेळ कोणीच नाही का तिला घ्यायला? या या इकडे या 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 या. ओ ह्या बाळाला घ्या जरा. कोणीतरी घ्या जरा. घ्या. तिच्या मम्मीला खेळू. तिचं लक्ष लागेल ना. बाकी काही नाही. हा जा दिदू काकांकडे जा. हा मम्मी हाय इथं राहू दे बाया. तू दररोज खेळते, आज मम्मीला खेळू दे. हा चला रेडी वहिनी. वहिनी ऑल द बेस्ट. हा चला तळ्यात मळ्यात नाही का? हा चला. डोकं कंबर. डोकं कंबर डोकं. गणेश मला लिहून दे रे. हा चला. कंबर डोकं कंबर डोकं कंबर. पेन पाहिजे का तुला? कुणाकडे जरा पेन असेल तर द्या बरं. पेन असेल तर द्या. आम्हाला जरा पेन. हा जा गणेश. गणेश तिकडनं पेन घे. त्यांना वापस दे पण. हा चला रेडी. चला कंबर डोकं कंबर. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सरळ थांबा. अशा तुम्ही राहिला कुठे? कुठं? म्हणजे सिंगापूरमध्येच ना? हा नाही नाही आमच्या इकडे आहे ना पुण्यामध्ये सदाशिव पेठ वगैरे तिकडे जे राहतात ना त्यांना लई प्रॉब्लेम. त्यांची गाडी रस्त्यात सरळ लागत नाही. अशी वाकडी लावायला. म्हणजे तिकडून आल्यात का काय काय माहिती एखाद्या वेळेस. इकडे भरपूर जागा आहे. बिंदास थांबा. सरळ थांबा. चला कंबर डोकं कंबर. पुढ्याकडे बघू नका.
तुमच्या अर्ध्या जणींचं लक्ष पुढ्याकडे आहे. मी बघणार आहे कोण काय करतात ते. चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं आणि डोकं. इकडे येऊन तुम्ही एक मिनिट इकडे या ना इकडे या इकडे. बिचारी गुड्डे सारखी दिसायला आणि त्या क्रॅक जॅकच्या पुढे उचललाय. हा मी शिकले बरं मी शिकले. तुम्हाला काय बिस्किट मिळत नाही का? हा एवढं लक्ष काय पुढ्यावर त्या कंबर मला पुढे उचललाय. मी म्हणलं ना ह्यांचं लक्ष फक्त पुढ्यावर आहे. चला थांबा वहिनी तुमच्या जागेवर. बघा दोघींच्या मध्ये पुढे आहे का बघा. लई वहिनी चालू असतात आपल्या पायापाशी तुटतात जिंकण्यासाठी. हा मध्ये ठेवा सेंटरला दोघींच्या. हा चला रेडी. वहिनी पुढा म्हणल्यास उड्या उचलायचे. बिस्किट म्हणलं की उचलायचे. पुढा म्हणेन बिस्किट म्हणेन बिस्किट म्हणलं की उचला. हा चला कंबर. आता लक्ष माझ्याकडे द्या पुढ्याकडे नको. हा कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं. इथं डोकं आहे तुमचं. पुढे थोड्या वेळ इथं नका म्हणून म्हणजे झालं. चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं. काय करावं तुम्हाला. चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर 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 डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर. आता काय करावं. तुम्ही तर उचलला वहिनी पुढे. हा थांबा की बाया. अक्षय भाऊ सौरभ दादा चहा सांगितलाय का? एक चहा बिस्किट लगेच देऊन टाकू यांना. चला कंबर कुठं. हे काय तुम्हाला मी आधीच म्हणलं होतं तुमचं तुम्ही बघा. त्यांनी पुण्याचं काय केलं हे बघा. बघा बघा याच्यात बिस्किट नावाला ठेवलं नाही. ठेवलंय का बिस्किट आहे का? काय मी बिस्किट म्हणून सांगा. आता मी काय म्हणायचं भुगा काय फुगा म्हणायचं का? फुगा काय तर ठेवलंय का बिस्किट मध्ये? हे बिस्किटाचं इस्किट करून टाकलं यांनी. वहिनी थांबा जरा. हो कुणाला दळण दळायचंय का? किलोभर ज्वारी किंवा डाळ बिळ आणून द्या त्यांना. बुका करून तुम्हाला देतात. हे ठेवला का? तू चला भोळा दिखता लेकिन है एकदम होशियार. चला रेडी. 1 2 व्यवस्थित उचला. थोडा भांडण करू नका. त्या दोघींनी भांडण बिस्किट म्हणलं नाही तरच भांडण सुरू केलं. चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं डोकं. मग पुढे दुसऱ्या दारात जातं का काय काय माहिती. कंबर बिस्किट. हा चला ज्यांच्याकडे पुढे नाही त्यांनी खाली जावा. निकल जा नहीं तो मैं इसको भी नहीं छोड़ूंगा. निकल निकल भगवान मेरा सबर छूटा जा रहा है. निकल. चला असं राऊंड निघालायचं. चला दोघींनी ग्रुप करायचा. दोघींनी ग्रुप करायचा. बया कष्टाला थांबल्या वहिनी तिकडं. टाटा. चला म्युझिक कळालं ना. असं खेळायचं. चला रस्त्याच्या बाहेरून रिंगच्या बाहेरून. नाची बारा म्हणा कुरतीन मी का म्हणा आधी साडीनं चोळी आणा मग किंवा शिराणी म्हणा. अयो रामा रामा लपड्यात फसलो ना. अयो राम. 4 चौघींचा ग्रुप करा. इकडे कमी. बाबा बस तुम्ही दोघी हाताला हात धरून टा टा बाय बाय.
चला म्युझिक. आज तुझ्याची रुक्मिणी तू ग तुझा कन्हैया मी प्रेमाने येणा झाला तुझाच हा स्वामी. अरे लाडी गोडी न असल्या नाही भुलायचं अगं उंचीच्या मागून फिरशी गुणवीन तुला तुझ्यासाठी मी घर घर फिरलो तुझ्यासाठी मी घर घर फिरलो बोल पाण्यात उगाच फिरलो मी बनवून मासोली आले. इकडे तुम्ही इकडे ह्या सगळ्यांना सांगत फिरत होतं तुम्ही सगळ्यांना सांगत फिरत होता बाया बोलू नका म्हणतो मी. ह्या सगळ्यांना सांगू लागले इकडून चल तिकडून चल ह्यांचाच नंबर लागला. वहिनी इकडे हे बघा इथपर्यंत आलात खेळलात एन्जॉयमेंट केली कसं वाटते? छान वाटलं. काय सांगताल माझ्याबद्दल? काय माझा राग आला का? नक्की ना? छान वाटलं ना घेऊन? काय सांगाल अक्षय दादांना सौरभ दादांना? महिलांसाठी चांगला कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. इकडनं खाली जायचं. चला म्युझिक. रस्त्याच्या बाहेरून फिरायचा. चला. हृदय वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे हृदय वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे प्रेमाचा रंग भरताना तुझे सिंगार आवे हृदय वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे. दोन बया मैत्रिणी गेम केला बघा इकडे. कसं वाटलं वहिनीकडून? काय सांगाल तुम्ही? आम्हाला म्हणजे खेळायचा आनंदच मिळाला आहे. पण बया तुम्हाला बक्षीस नाही मिळालं. खेळाचा आनंद. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. वहिनी इकडनं खाली जायचं. म्युझिक. चला 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 फास्ट. तीन आउट कर भैया. इकडे वहिनी त्याला तिकडे गेले. आता तिकडे काय वेळ या इकडे तुम्ही इकडे सारखा. वहिनी इथपर्यंत आलात खेळलात कसं वाटतंय? छान वाटते. एवढं बोलण्यासाठीच माहीत घेतला होता. मला आता किती वेळ बोलतात काय माहिती बाबा. वहिनी तुम्ही पण खेळलात इथपर्यंत आलात कसं वाटतंय? काय सांगाल? छान वाटते. काय सांगाल तुम्ही अक्षय दादांना सौरभ दादांना? काय नाही छान कार्यक्रम आयोजित केलाय त्यांनी. वहिनी तुम्ही? छान कार्यक्रम आयोजित केला. सगळ्या महिला सहभागी होऊन सगळ्यांनी आनंद घेतला. क्या बात आहे. टाटा बाय बाय वहिनी. चला म्युझिक. मेरे रश के कमल पाच पाहिजे. पाच एक्स्ट्रा नको मला. हे सगळे आउट करणार मी. एक्स्ट्रा नको. तुमचं तुम्ही एकीला बाजूला करा कुणाला पण. या वहिनी इकडे या. इथे हा तुमच्यातून कोण आउट झाले? तुमच्यातून हा या वहिनी तो या इकडे. भैया तुम्ही आउट झाला वहिनी. अरे वाईट वाटत. लीडवर आल्या आणि आउट झाल्या. असू दे. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय.
बया ह्याला छान वाटतं, मी उच रडायला लागलो. पण इथवर आलात बया, तुम्हाला टीव्ही भेटली असते मला बरं वाटलं असतं. तुम्हाला टीव्ही भेटली असते तर मला बरं वाटलं असतं. मजा भेटली. मजा भेटली. वहिनी तुम्हाला? तुम्हाला काय नाही, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं मला, पण एन्जॉयमेंट झाली खूप. पण मला आहे ना, तुम्हाला टीव्ही भेटली असते तर मला बरं वाटलं असतं. मला पण आनंद झाला असता. बरं आता काय बक्षीस पाहिजे? कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, या कभी बिन बाती दीपक जलता है. वहिनी रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है. रोना चाहे रोना पाए. काय सांगाल वहिनी, कार्यक्रम ठेवला त्यांना? छान अरेंजमेंट केली महिलांसाठी. हा कार्यक्रम खूप छान केलेला आहे. आत्ता नाही भेटलं, पुढच्या वेळेस नक्की भेटेल, नक्की प्रयत्न करा. वहिनी तुम्ही काय सांगाल त्यांना? क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. चला दोघींनी खरेदायचं म्युझिक. चला तुम्ही परत मध्ये. अच्छा तुमको सिखा दिया है. अच्छा. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. 3 बया तुम्ही वाचलाय. वहिनी इकडे वहिनी. बया बिचारीनं पुढा जेवढ्या वेळेत चुकली का तेवढ्या वेळेस पुढा उचलला, पण बिचारी इथपर्यंत आलीच. केळं खायच्या गेम मध्ये तर वहिनी एवढ्या लवकर केळं खाल्लं नाही. बाकीच्या सोयीच्या केळं गायब केली होती. वहिनी इथपर्यंत आलात, खरंच तुमच्यात स्किल चांगलं म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. कार्यक्रम माझ्या हातात थोडाही नाहीये, सगळा कार्यक्रम तुमच्या हातात आहे. मी कोणाला आउट करायचं, कोणाला पुढे घ्यायचं अजिबात माझ्या हातात नाही. सगळ्या सेमीफायनल पासून फायनल पर्यंत राऊंड महिला जशा खेळतील तसंच आहे, पूर्णपणे ट्रान्सपरंट. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. रडू नका बया वहिनी, असं द्या. सांगूशी वाटते की महिलांना म्हणजे शेतात काम असतं, त्याच्यामुळे त्यांना असं एन्जॉयमेंट करायला मिळतच नाही. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे खूपच म्हणजे मनमोकळं पण करता येतं इथं येऊन, आणि मैत्रिणी मिळतात, छान वाटतं. त्याच्यामुळं मला असं म्हणायचंय की असे कार्यक्रम म्हणजे पुन्हा पुन्हा व्हावेत, आणि आम्ही पुन्हा पुन्हा सहभागी घ्यावे. आणि त्यांचे मी आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आहे. धन्यवाद. क्या बात आहे, बिचारी खूप छान बोलली खरं तर. कुणाची? क्या बात आहे, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहात. आणि आता याच लाडक्या बहिणींनी देवेंद्र भाऊंचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय सौरभ भैया लवांडे असतील, अक्षयदादा उरसळ असतील, यांच्या वतीनं आजचा कार्यक्रम होतोय. परंतु या कार्यक्रमाला ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे ते आपल्या पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय देवीदास आप्पा कामटे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उमेदवार सन्माननीय दिव्याताई गंगाराम जगदाळे, हे आपले अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना आपण प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे. त्या विजयी झाल्या आणि आप्पा विजयी झाले की आम्ही परत या ठिकाणी येणार आहोत. मला फास्ट चालायचं, फास्ट. दोन टाटा वहिनी, बाय बाय. या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार या ठिकाणी दोन्ही आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या.
सन्माननीय पंचायत समितीचे उमेदवार आहेत देवीदास अप्पा कामटे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत सन्माननीय दिव्याताई गंगाराम जगदाळे, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही उमेदवारांसाठी झालेल्या आहेत. दिव्यताईंचं नाव आहे साऱ्या भागात, आपल्या दादांचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घरा घरात, गंगा विकासाची येणार घरा घरात, गंगा विकासाची येणार घरा घरात. दिव्यताईंचं देवीदास दादांचं, दिव्यताईंचं देवीदास दादांचं नाव आहे साऱ्या भागात, या दोघांचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घरा घरात, गंगा विकासाची येणार घरा घरात. आपल्या गावाचा विकास करणारे, गोरगरिबासाठी लढणारे, आपल्या गावाचा विकास करणारे, गोरगरिबासाठी लढणारे. आपल्या आप्पांचे दिव्यताईंचे देवीदास दादांचे नाव आहे साऱ्या भागात, दिव्यताईंचे नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घरा घरात, गंगा विकासाची येणार घरा घरात. हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज या कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं ते ज्यांच्या सहकार्याने आपण केलं असे आपले दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आपण सगळी मंडळी विकासाभिमुख राजकारण करणारी आपण सगळी मंडळी गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी असेल, सौरभ असेल, या गावासाठी जे जे काही चांगलं करण्याचा प्रयत्न आहे तो कायम आम्ही दोघांनी केलेला आहे. आपण या ठिकाणी गावामध्ये अनेक विकास कामं माझे आमदार संजयजी जगताप साहेब असतील, आदरणीय गंगारामदादा जगदाळे यांच्या माध्यमातून आपण या गावामध्ये विकास कामं केलेली आहे. आणि कधीही विकास कामं करताना राजकारण हा केंद्रबिंदू न मानता समाजाला जे जे काही आपल्याला करता येईल, समाजाला ज्याचा ज्याचा फायदा होईल ते करण्याचा आमच्या दोघांचा काय प्रयत्न असतो. आपण सगळी मंडळी आमच्यावर तर निश्चितपणे प्रेम करता. गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर आज पुरंदर उपसाची जवळजवळ 58 लाखाची योजना आपण आपल्या खालच्या भागासाठी केलेली आहे. म्हणजे समाजासाठी ज्याचा फायदा होईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा, सौरभचा, माझ्या सगळ्या टीमचा असतो. आज त्या पाईपलाईनच्या माध्यमातून गावाच्या खालचं सगळं क्षेत्र आपण ओलीच्या खाली आणलंय. म्हणजे आज पाऊस झालाय पण 1 महिन्यानंतर आपल्याला त्या पाईपलाईनची किंमत कळेल. आज तुम्ही सगळे मंडळी मशानभूमीमध्ये जात असताल. पूर्वी काय मशानभूमी होती आणि आता काय मशानभूमी आहे. त्या मशानभूमीसाठी आपण आमदार साहेबांच्या आमदार फंडातनं 10 लाख रुपये टाकून तिथं बैठक व्यवस्था केली. आपण सगळी मंडळी दशक्रिया विधी घाटावरती जात असताल त्या ठिकाणी सुद्धा आमदार फंडातनं 10 लाख रुपये खर्चून पेविंग ब्लॉक बसवलेत. आणि खरं तर माझा आणि सौरभचा कायम प्रयत्न आहे की बाबा आपण गावासाठी काहीतरी करत राहू आणि आमच्या दोघांच्या पाठीमागं आपण माय मावल्या कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहताल याची मला खात्री आहे. आज जे जे काही करतोय ते सगळं समाजासाठी करतोय आम्ही. आणि आम्हाला कुठं व्यक्तिशः मला सौरभला कुठं पोहोचायचं नाही किंवा मलाही कुठं जायचं नाही. पण आज आपल्या गावचा विकास करायचा आहे. गाव आपल्याला खूप पुढे घेऊन जायचंय आणि गाव जर पुढे न्यायचं असेल तर आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपण सत्य सहभागी व्हायचंय. आणि काही रस्ते राहिले असतील, स्ट्रीट लाईट असतील, सोलर लाईट असतील, जे जे करण्याचा आमचा मानस आहे त्याला फक्त तुमची साथ हवी आहे. आज उमेदवार त्यांच्या कर्माने, मानाने, मनाने सगळे मोठे, पण आज तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना माय माऊलींना माझी विनंती आहे, उमेदवार ते नसता सौरभ आणि मी उमेदवार आहे म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या पाठीमागे उभं राहा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आभार मानतो. आपल्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती आहेच. या उमेदवारांना सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला आपण कमळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी द्यायची. याच्यानंतर आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार दिव्याताई जगदाळे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना हळदी कुंकाच्या हार्दिक शुभेच्छा. मी दिव्या संदीप उर्फ गंगाराम दादा जगदाळे, जिल्हा परिषद दिवेगराडे गटमध्ये मी उभी आहे. भारतीय जनता पार्टीची मी अधिकृत उमेदवार आहे. मी
गावासाठी काय काम करणार आहे, पुरंदरसाठी काय काम करणार, मी थोडक्यात तुम्हाला सांगते. 2 गावांमध्ये जोडणारे रस्ते आपल्याला तयार करायचे आहेत. तसेच वाड्या वस्त्यांवरचे रस्ते खूप भीषण अवस्थेत येतात, त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तसाच आपला पाण्याची समस्या, उन्हाळा आला की अक्षरशः टँकरची गरज भासते आपल्याला कधी काय गावांमध्ये, तर ती भासू नये त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तसंच आपला हा महिला वर्ग आहे, कधीही कोणाचाही सगळ्यांचा विचार करणार पण स्वतःचा कधीच विचार करत नाही हा महिला वर्ग. कधी आपल्याला दुखलं खुपलं तरी कोण म्हणतात जाऊ दे, दवाखान्यात विचारलं कोणी, चला घरातल्यांनी विचारलं की दवाखान्यात चल, तर म्हणते नाही होऊन जाईल, 1 गोळी खाते आणि होऊन जाईल, असं आपला वर्ग आहे. पण हा महिला वर्ग इतका भक्कम आहे की त्याच्यावर अख्खं घर चालतं. त्या महिला वर्गांसाठी मला आरोग्यासाठी काम करायचं आहे त्यांच्या, तसंच त्यांच्या सबलीकरणासाठी काम करायचं आहे. तशीच आपली युवा पिढी आहे, युवा पिढीसाठी रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल त्यासाठी मला काम करायचंय. तरी आपण येत्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मला विजय करा आणि आपला आशीर्वाद असाच माझ्यासोबत राहू द्या. धन्यवाद. क्या बात आहे, खरोखर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण अभ्यासू व्यक्तिमत्व जर आपण निवडून दिलं तर आपला विकास हा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ताई तुम्ही म्हणला तसं मी आधीच सांगितलं, महिलांना बऱ्यापैकी मी सांगितलं की महिलांना घराच्या बाहेर कधी काढलं जातं, तर एक तर तिच्या माहेरचं लग्न असायला पाहिजे किंवा मग सासरचं असेल तर फार एकदम घरातलं जवळचं लग्न असायला पाहिजे, त्यावेळेस घराच्या बाहेर काढलं जातं. पण तरी सुद्धा जर आजारी महिला पडली घरातली तर अख्खं कुटुंब जागेवरती थांबतं. करती महिला जर घरातली आजारी पडली तर ज्या वेळेस ज्यांची बायको, समजा घरात एकच महिला आहे आणि ताई ती जर माहेरला गेली आणि तिनं 8-10 दिवस घरी येऊच नाही, माहेरलाच राहू, त्या घरामध्ये उंदीर होतात का नाही मला सांगा. ती आल्यानंतर मग ते असं पडलंय, ते तसं पडलंय, ते तसं पडलंय, सगळा कचरा इकडे तिकडे झालेला असतो, काही जागेवरती नसतं. पण ती ज्या वेळेस माहेरवरनं घरी सासरी येते, ज्या घरात झालेल्या असतात उंदीर, त्याच घराचं ती बनवते मंदिर. तिचं नाव स्त्री आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडलाय का? आवडला असेल तर एकदा दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा, तुम्हाला जर कार्यक्रम आमचा आवडला असेल, तुम्ही हात वरती करून जर टाळ्या वाजवल्यात, याच टाळ्यांचं रूपांतर तुम्हाला मतदानामध्ये करायचे आणि दोन्ही उमेदवार हे तुम्हाला भरघोस मतांनी निवडून आल्याचे. ते निवडून आले की आम्ही दरवर्षी तुमच्याकडे हळदी कुंकाला येणार आणि आम्हाला आणणारे सौरभदादा आणि अक्षयदादा. अक्षयदादांनी सुद्धा मुद्देशीर सांगितलेलं आहे की तुम्ही असं समजायचंय की अक्षयदादा आणि सौरभदादा उभे, त्यांच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचंय. तुम्ही यांच्या पाठीमागे उभे राहिलात म्हणजेच अक्षयदादांच्या आणि सौरभदादांच्या पाठीमागे उभे, आणि जे काही काम तुमचं असेल ते बिनधास्त दोघांकडून तुम्हाला करून घ्यायचंय. आपल्यासाठी, आपल्या हक्कासाठी, आपलं काम करून घेण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना विजयी करायचे. आपण विनंती आता बोलायचं. येत्या 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या साठी खरं तर माझी ओळख करून देण्याची या ठिकाणी गरज नाही. या गावाचं प्रतिनिधित्व पंचायत समितीमध्ये मी केलेलं आहे. पंचायत समिती मध्ये या ठिकाणी या सर्व गावांनी 2002 साली मला आशीर्वाद दिला आहे आणि तो सुद्धा थोडा तिरका नाही. 80% लोकांनी या गावातील आशीर्वाद मला दिलेला आहे. हे गाव माझ्यासाठी नात्या गोत्याचं गाव. खरं तर या गावाबाबतीत खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. या गावातील नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. जिल्हा परिषदचं प्रथम अध्यक्षपद या गावाने भूषवलेलं आहे आणि या गावाचा, या तालुक्याला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणूनच मला परत एकदा हा योग जुळून आलेला आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, दिव्याताईंनी या ठिकाणी सांगितलं कशासाठी आम्ही उभे आहोत, त्यांच्याच बरोबर त्या ठिकाणी आम्हाला काम करायचे. आणि आज पाहताय राज्यात, देशात, जिल्ह्यात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी सरकार आहे आणि या सरकाराच्या माध्यमातून या गावातील राहिलेला उर्वरित विकास या ठिकाणी सौरभ असन, अक्षय असन
यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत याचीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय श्रीराम. जर तुम्हाला गाणं आवडलं तर आमच्या गायकासाठी जरा जोरात टाळ्या वाजवा बघ. गणेशचा आवाज तर तुम्हाला आवडतो ना? कर्णासारखा पुत्रा दिलदार पाहिजे, कर्णासारखा पुत्रा दिलदार पाहिजे, अंजनी सुता परी छाती भरभार पाहिजे, राजशूर छत्रपती शिवरायवानी कार्य दमदार पाहिजे. या गावातल्या लोकांसाठी दिव्यताई आणि देवदास सारखा नेता पाहिजे. आणि पुरंदराचा असा लीडर आणि साऱ्याच करती त्याचा आदर. पुरंदराचा असा लीडर, सासवडचे हे असे लीडर, साऱ्याच करती त्याचा आदर. जाणाऱ्यांची वीर हो नकाची, अवसरणाऱ्यांची वीर हो नकाची, यांनी काढले हो राते. आपल्या देवीदास आप्पाचे, आपल्या लाडक्या ताईचे नाव गाजतंय जोरात. या देवीदास आप्पाचे नाव गाजतंय जोरात, आपल्या दिव्या ताईचे नाव गाजतंय जोरात. जरा गाण्यासोबत टाळ्या वाजवल्या सर्वांच्या. आपले उमेदवार आहेत. क्या बात है, धन्यवाद. दिल लेके दिल दिया है, सदा प्यार का दिया है, दिल की बाजी जीता दिल हार कर. बाजीगर मैं बाजीगर, दिल वालों का मैं दिल पर. बाय बाय. जगन आण लवकर 5 खुर्च्या आण पटकन. बया हा काय म्हणल्या, काय म्हणल्या, काय झालं? त्यांच्या मांडीवर बसल्या बया तुम्ही. कुठं उलटी आहे? ए अरे नाही नाही उलट झालं, थांबा परत उठा. वहिनी बरोबर आहे बया, उलटीमुळे वाचल्या तुम्ही. हा 2 खुर्च्या सारख्या झाल्या रे. थांबा 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 वहिनी थांबा. वहिनी हुशार आहेत बया तुम्ही. चला रेडी आता बघा बरोबर आहे ना? हमको सिखा दिया है. अच्छा म्यूजिक. अच्छा ये तेरा मेरा मिलना, ये दिल का कहना, ये खुदा की मर्जी, यूं ही लगी है यार. त्यांनी पकडली. वहिनी इकडे या. वहिनी इकडे. असू द्या काय प्रॉब्लेम नाही. कोणीतरी जिंकल्याशिवाय कोणीतरी आउट होत नाही, कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकत नाही. कसं वाटलं खेळ? पण वितून भया लई स्पीड पकडला तुम्ही. एवढा स्पीड पकडला जोरात मला आता भिताला लागतात. काय केलंय? आवडलं ना? काय नाराज नाही ना? एन्जॉय केलं ना? धन्यवाद. जाऊ चला म्युझिक. जाने जा ढूंढता फिर रहा ओ तुझे, रात दिन मैं यहाँ से वहाँ. आज दो तुम कहाँ, मैं यहाँ. जावा दमानी, जावा दमानी, जावा जावा दमानी. हा बसा. क्या बात आहे. वहिनी इथंच थांबा. इस्त्री तुम्हाला कपडे इस्त्री करण्यासाठी. चला सारखा वहिनी. आता जाऊ होते ना. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. मग कुणीतरी म्हणलं होतं ना इथं मिक्सर खराब झाला म्हणून. आलेत का कोणी? तुम्ही येत का? दया बघा चान्स होता. आता ज्यांना मिक्सर पाहिजे त्यांनी खुर्चीत बसूच नका, त्यांना मिक्सर भेटते. हा ज्या खुर्चीत नाही बसल्या त्यांना मिक्सर. आता चला म्युझिक. मिक्सर. वहिनी भया तुमचंच बाळ रडत होतं ना बघा. बघा बाळाला जरा रडू दिलं पण मिक्सर आलं.
जोरदार टाळ्या वाजवा. मार का खोपडी चला रेडी, उभ्या राहा वहिनी. हा आता त्या खुर्चीत कुणी बसायचं नाही. खुर्ची बघून घ्या, परत म्हणून नका बघितलं नव्हतं यात बसायचं नाही. हा बसलं तरी आहोत. चला म्युझिक. तुमसे मिलकर ये जाना है, होता क्यों दिल ये दीवाना है, तय कर लिया तुम्हें पाना है, क्या प्यार है ये दिखाना है, मेरे भोले सनम, मेरे प्यारे सनम, दीवाने सनम, अनजाने सनम. भैया तुम्ही खुर्ची बशीच गेले का वहिनी? खुर्च्या फिरविल्या म्हणून वाया मग वाचल्या बिचारा ऐकल्या वहिनी. इथपर्यंत आलात, आता तुम्हाला कूलर मिळालंय, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं. आता गारगार हवा भेटणार आहे भैया. काय सांगाल तुम्ही आयोजकांना? कार्यक्रम खूप चांगल्या रीती आयोजन केला होता आणि खेळून पण खूप छान वाटलं, फ्री वाटलं, मस्त वाटलं. खोट 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 बोलायचं नाही. आणि बक्षीस भेटल्याबद्दल? बक्षीस भेटल्याबद्दल पण आनंद आहे. तवा वहिनी चला. हा उभ्या राहा वहिनी. या खुर्चीत कुणी बसायचं नाही. आता एकच खुर्ची ती राहू दे. ठेव ना, त्याच्यामुळे तुझं लग्न होत नाही. इकडे दोन शिल्लक ठेव ना. चला रेडी, म्युझिक. हर कब तक जवानी छुपाओगी रानी, जवानों को कितना सताओगी रानी, कभी की दुल्हनिया बनोगी, उसे शादी करोगी, उसे शादी करोगी, उनसे शादी करोगी, उसे शादी करोगी. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, सारी बाजी को जीतना जिसे आता है, वो सब करते हैं यार, वो क्यों हम करें, ये कसरत करते करते चाहे तो हम मरे, घर वालों से टीचर से भला हम डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो सब पर अपने घर के अंदर, और हमसे बच के रहना मेरी जान. इथपर्यंत आलात आणि बया होम मिनिस्टर झाले असते तुम्ही. सेकंड नंबरवरती आहात, कसं वाटतंय? खूप छान वाटते. तुझी तो मारून छाती फोडणार आहे. खेळायला भेटले इथपर्यंत खूप आनंद झाला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी भाग्यवान ग्रहलक्ष्मी, ज्यांना मिळणार आहे मान आणि सन्मान पैठणीचा आणि सोबत सुंदर असणारे LED TV. त्याच्यामुळं या भाग्यवान ग्रहलक्ष्मीसाठी, होम मिनिस्टर वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या. वहिनी जो मार बाकी को मार, वहिनी जो मार बाकी को मार. गप्पा गोष्टी रंजक खेळ नव्या नव्या ढंगात, रमेश भाऊजी आले घेऊन खेळू आनंदात. लिंबू चंद्या संगीत खुर्ची हसा तुम्ही खो खो, महाराष्ट्राचा लाडका होम मिनिस्टर शो. वहिनी जो मार बाकी को मार, वहिनी जो मार बाकी को मार. या एक एक दुनिया पुढे या. सुंदर अशी स्त्री वहिनी तुम्हाला कपडे इस्त्री करण्यासाठी मिळालेली आहे. थोडं सेंटरला या, मध्ये या. हा आता पुन्हा जगन मिक्सर या. सुंदर असे मिक्सर वहिनी तुम्हाला मिळालेले. तुमचं बाळ रडत होतं तरी तुम्हाला बक्षीस मिळाले. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. आहेत का, आलेत का वहिनी? मिस्टर आलेत का तुमचे? हा बोलवा त्यांना, काय म्हणतात त्यांना? आवाज मारा ना तुम्ही, मारा आवाज. अहो तुम्ही बोलायला येत नसतील ते थांबायला. बघा आले का नाही? हा क्या बात आहे. मला माहिती ना बाबा, आम्ही घरी भांडी घासतो. कुणाचं ऐकायचं, कधी ऐकायचं, कसं ऐकायचं. हा आपल्याला सगळं माहिती. आपण कोणालाच घाबरत नाही. बंदूक पिस्तूल. हा
पण बायकोला घाबरते. ठेवा खांद्यावरती. हा या दादा इकडे. त्यांनी ठेवली, हा पैठणी ठेवली की यांना उचलायचं. उचला. तुम्हाला नाही, हे तुम्हाला उचलतील. नाही वहिनी पैठणी मिळाल्यानंतर उचलायचं असतं. गणेश म्युझिक उचला भाऊ. भाऊ उचला. हा लाव गणेश. रमेश पराडीकर यांचा कार्यक्रम एक नंबर पाहून सगळ्यांना वाटतंय बरं, पाहून सगळ्यांना वाटतंय बरं. भाऊ लग्नाला किती वर्ष झाली? मग नवीनच आहे, काही एवढं नाही जास्त. म्हणलं जेजुरीला गावाने उचललं असेल, म्हणलं 5 वर्षानंतर परत संधी मिळाली. पण काळजी करू नका, ज्या वेळेस कार्यक्रम होईल त्या वेळेस ही संधी तुम्हाला. तुम्ही चिंता. फोन आला काय? बाबा बंद कर. धन्यवाद. वहिनी पैठणी खांद्यावरती ठेवायची, कारण आपल्याला बक्षिसांचे तुम्ही जाऊ शकता. तुमचे मिस्टर आले ना? हा या इकडे जरा. वहिनी ठेवा यांच्या खांद्यावर पैठणी. हा तुम्ही उचला. हा या मागे. बहिणीचा विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. कॉमेडीचा खेळ नाही पैठणीचा, विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. रंग पावती असत्या बरोबर, रंग पावती असत्या बरोबर. पुन्हा एकदा आपला भूमिनीकर, पुन्हा एकदा आपला भूमिनीकर. आवाज मारा बरं. असतील बघा, झाडाखाली कुठे लपले असतील. नाहीत आले का? ड्युटीला गेले. काय करतात मिस्टर? शेतीत. मग गेले असतील पाणी द्यायला. या इकडे पुढे होईल. इथं सेंटरला आहे, सेंटरला. हा द्या पैठणी. क्या बात आहे. उचला टीव्ही आता. द्या टीव्ही. द्या तिघांच्या हाताने द्या, काय प्रॉब्लेम नाही. हा द्या फोटो. बाजूला जेव्हा 5 जणी उभ्या राहतात. या 5 जणी. कुठे दोघं जण या. वहिनी इथे बया. वहिनी तुमचं तर साचलंच बया. तुम्ही माणूसच लावला होता असं समजायचं. हा पकडाय. पकडा तुम्ही पण पकडा. वजन येत आहेत ते पकडा. घ्या फोटो. क्या बात आहे. खरोखर अतिशय मोठं मन असणाऱ्या वहिनी आणि सौरभ दादा आहेत. दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या भूमिनीकर पुन्हा एकदा